एकदा निश्चय झाला की माणसं माघारी फिरत नाही. तुम्ही विठ्ठल कामत नावाचं हॉटेल पाहिलं असेल रोडला, निश्चयाचं हॉटेल आहे ते. विठ्ठल कामत नावाचं हॉटेल पाहिलं की त्याची हिस्ट्री पहा, तपासा. तो आत्महत्या करायला गेलेला माणूस होता, मरायला. एका नदीत उडी टाकणार वरून, आणि तिथून उडी टाकायच्या अगोदर त्याच्या कानावर आवाज आला, घ्या हो घ्या, 5 रुपयाला घ्या, 5 रुपयाची भाकरी आहे दादा, घ्या 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 घ्या, उपवाशी जाऊ नका. आमच्या भागातून चालले, जालना जिल्ह्यातून चालले, अरे उपवाशी जाऊ नका, 2 गाव जेवून जा. तसे उपवाशी जाल बाबा, ही भूमी नाराज होईल आमच्यावर. भूमी पिके आपल्या दैवे, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे. अन्नदान केलं की भूमी कृपा करते. माझ्या पोटातलं कोणाच्या पोटात घातलं त्याचं समाधान होतं तिला. घ्या घ्या, 5 रुपयाला हो, ना नफा ना तोटा तत्वावर घ्या. 5 रुपयाची भाकरी आणि जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं बेसन ती बाई त्या भाकरीवर घ्यायचं आणि प्रत्येक ट्रकवाल्याला विकायची ना. आत्महत्या करायला गेलेल्या विठ्ठल कामतानं त्या बाईचा आवाज ऐकला. तो म्हणले का हे बाई आहे, बाई असून 5 रुपयाची भाकर विकून तिचं पोट भरू शकते, घर चालवू शकते. इथं माणूस आहे, मरायचं नाही. परत आला, पण विठ्ठल कामत नावाचं एक हॉटेल टाकलं. 10 रुपयाला जेवण, 10 रुपयाला जेवण, 10 रुपयाला जेवण. फेमस झालं हॉटेल. गावात, तालुक्यात गंगा हळूहळू सुरू होते आणि मग रूप धारण करते. असं रूप पकडलं त्या विठ्ठल कामत नावाच्या हॉटेलनं. प्रत्येक हायवेच्या कट रोडला, जिथं जिथं नॅशनल हायवे, त्या प्रत्येक नॅशनल हायवेला जिल्ह्यात किंवा 2 ते 3 हॉटेल विठ्ठल कामत नावाचे. तुम्ही संभाजीनगरहून पुण्याला निघा आणि विठ्ठल कामत नावाचे हॉटेल तपासा, तुम्हाला बोर्ड दिसेल विठ्ठल कामत. आनंद या गोष्टीचा आहे. आत्महत्या करायला गेलेला कर्जबाजारी विठ्ठल नावाचा माणूस हॉटेल चालू करून निश्चय करून व्यवसायात उतरला. परिणाम असा झाला, त्याच विठ्ठल कामतनं आता अमेरिकेत स्वतःची जागा घेऊन हॉटेल चालू केलं.